लाडक्या बहिणींसाठी लाडका भाऊ तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांच्या वतीने केशरानंद गार्डन येथे साडी देऊन सन्मान सत्कार सोहळा संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील केशरानंद गार्डन या ठिकाणी आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता लाडक्या बहिणींसाठी लाडका भाऊ तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांच्या वतीने महिलांना त्यांचा सन्मान सत्कार व्हावा या उदात्त हेतूने प्रत्येक वार्डात विभागात महिला सन्मान सत्कार सोहळा पार पडत असून आज सदर हा सत्कार सोहळा केशरानंद गार्डन या ठिकाणी पार पडला। तर यावेळेस धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांच्या वतीने साडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणूक लागत असून या निवडणुकीत अनुप अग्रवाल यांच्या पाठीशी सर्व महिला भगिनी धुळेकर नागरिकांनी उभे राहावे असे आवाहन यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले। तर कार्यक्रमाप्रसंगी विधानसभा प्रमुख तथा धर्मयोद्धा अनुप भैया अग्रवाल, नगरसेवक नंदू सोनार, नगरसेवक भारतीताई माडी, नगरसेवक अनिल नागमोते, धुळे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपडकर, ज्येष्ठ नेते हिरामनप्पा गवडी, माजी उपमहापौर भिकानप्पा वराडे, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, युवराजाबा जाधव, रंगादादा ठाकरे, वैशालीताई शिरसाट, रोहित विक्की सोनार, चांदोडे, कल्पेश थोरात, सुनील बैसाने, ऍडव्होकेट आबा जाधव, आकाश परदेशी, अमोल मराठी, अशोक माडी आदी सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शेकडोंच्या संख्येने महिलांच्या या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला। त्यांना साडी देऊन या ठिकाणी महिलांचा सन्मान सत्कार करण्यात आला। तर मोठ्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होत्या। तर सदर महिलांचा सन्मान सत्कार कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी महिलांच्या वतीने धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांना आमदार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असा विश्वास या ठिकाणी महिलांनी व्यक्त केला। त्याच्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट आहे, 10% नाशिकचं नाव आहे असं आम्ही माणूस होणार नाही। एक महत्वाची गोष्ट अजून आहे, माझ्या मराठवाड्याला माझ्या भगिनीला सर्वात जास्त आवडतं ब्युटी पार्लर। ब्युटी पार्लरवाली ती सुद्धा आणि आणि असंच नाही, आम्ही आमच्या भावाचाही विचार केला। मला माहिती हो सगळ्या कशावर कपड्याचा आता आम्ही माझी बाईक सगळ्या कांजरी झालेला पाला चालतो बरोबर करतो, मग ती तिकडं सुचते। तर त्या धोक्याचाही विचार केला टोपी पण त्याच्यात असं 3 सिलेंडर नाही अजून ही व्यवस्था पण लवकर करून टाका। तेही तुम्हाला 3 सिलेंडर सुद्धा व्यक्ती त्यांना द्यावंच लागेल। महिन्याचे 1500 रुपये ज्यांना मिळाले नाहीये त्यांना मी परत विनंती करतो 30 तारखेपर्यंत 30 सप्टेंबर पर्यंत आपले नाव नोंदवा। जर तुमचे आधार कार्ड लिंक नसतील, नॅशनलाइज बँक मध्ये खातं नसेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही। ते सर्व करा। जर काही अडचण असेल तर आमचे कार्यकर्ते आहेत, मंडळ अध्यक्ष आहेत, जे जे लोक तुमच्यापर्यंत आले त्यांना सांगा, ते तुम्हाला मदत करतील। परंतु सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या, ही योजना तुमच्यासाठी आहे। एसटीचा अर्थ देखील प्रत्येकाच्या घराला शौचालय
हे कोणी दिलं? आम्हीच दिलं ना. मग काँग्रेसवाल्यांना अधिकार आहे का पत्र मागायचा? मग त्यांना जोडे लागणार नाही माझ्या महाराष्ट्राला. बस एवढीच विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, तुम्ही फक्त साथ द्या, पाठीशी राहा. मी तर भाषण ठोकायला आला नाही, दिलं केलं म्हणून मी त्या छाती ठोकपणे सांगतो. मी हे सांगणार नाही, जे केलं ते सांगायला आलेलो आहे. रस्ते केले तर केलेच, पाणी आणलं तर आणलंच. कुठं बोलणार नाही. मी निवडून आल्यानंतर असं करू, मी निवडायच्या पहिले केलं. एवढीच विनंती करतो प्रत्येकाने